जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्याच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे। जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा पाकिटमार असा उल्लेख केलाय आणि त्यावरून अजितदादांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली। या वादामध्ये आता भाजपने सुद्धा उडी घेतली आहे आणि आव्हाडांना घेरण्याचा प्रयत्न केलाय। बघूयात। पाकिटमारों की टोली है, पाकिटमारों की। जर सुप्रियाताईंनी पायातलं सॅन्डल किंवा पवार साहेबांनी पायातला जोळा काढून तुझं थोबाड नाही फोडलं, आज शेतकऱ्याची औलाद शांत बसणार। अरे हिम्मत थी तुम्हारे में ना, मर्द का औलाद था अजित पवार, तो बोलता था कि शरद पवार ने तुतारी मेरी। ते भाष्य निश्चितच आम्हाला वेदनादायी आहे आणि जितेंद्र आव्हाड तू खरा कोणाची औलाद आहे हे तुला सांगण्याची आता वेळ आलेली आहे। दिवाळीच्या अखेरच्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात फोडलेले हे फटाके, या शाब्दिक फटाक्यांनी कोण किती घायाळ झालं हे ज्याचं त्यालाच माहिती। मात्र महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नक्कीच होरपळली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं चंदननगरमध्ये भाषण झालं। अजित पवारांवर टीका करताना जितेंद्र आव्हाडांनी पातळी सोडली का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसकी थी? चलो बताओ, जोर से बताओ। शरद पवार को एक दिन अजित पवार आता है, धक्का मार के बाहर निकाल देता है और जाते जाते उसके हाथ से घड़ी भी छीन लेता है। ये पाकिटमारों की टोली है, पाकिटमारों की। अरे हिम्मत थी तुम्हारे में ना, मर्द का औलाद था अजित पवार, तो बोलता था कि शरद पवार ने तुतारी मेरी, मैं भी कोई तीसरा निशान ढूंढ लेता हूं और लड़ता हूं चुनाव, तो हम उसको मर्द कहते हैं। अजित पवारांवर झालेली टीका ऐकून अमोल मिटकरींची देखील तळपायाची आग मस्तकात गेली। त्यांनी देखील जितेंद्र आव्हाडांच्या वाणीला शोभेल अशी शब्दसंपदा वापरत पलटवार केला आणि त्यांना साथ मिळाली ती रुपाली ठोंबरेंची। ते भाष्य निश्चितच आम्हाला वेदनादायी आहे आणि जितेंद्र आव्हाड तू खरा कोणाची औलाद आहे हे तुला सांगण्याची आता वेळ आलेली आहे। जर सुप्रियाताईंनी पायातलं सॅन्डल किंवा पवार साहेबांनी पायातला जोळा काढून तुझं थोबाड नाही फोडलं तर मुंब्रा कळव्यात येऊन तुला तुझी अवकात दाखवल्याशिवाय हा शेतकऱ्याची औलाद शांत बसणार नाही। हो जितेंद्र आव्हाड, तुम्ही महापाकिटमार चोर आहात। कारण का ज्यांना काळी झालेली असती त्यांना सगळं जग पिवळं दिसतं। त्याच्यामुळे सातत्याने ज्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आधी काम केलं त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला म्हणून जर तुम्ही त्यांच्यासाठी अशी शब्द वापरणार असाल तर खरं तुमच्या मेंदूवर लकवा मारलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचं समर्थन करताना शिंदेंच्या शिवसेनेला चिमटा काढण्याची संधी साधली आहे, तर भुजबळांनी आपल्या जुन्या सहकार्याला सल्ला देणं पसंत केलंय। हेच माझं दुसऱ्याचं ते चोर नाही, हे तर मर्दानगीचं थोडी लक्षण असतं। जे आमच्या गद्दारांनी केलं, एकनाथ शिंदेनी, तेच अजित पवारांनी केलंय। ते हे कुठं मर्दुमकीचं लक्षण आहे? खरंच तुमच्यात दम आहे, ताकद आहे, नवीन पक्ष स्थापन करा, नवीन लोक जमा करा, नवीन चिन्ह घ्या, नवीन लढा, राज्याचे काय देशाचे नेते व्हा ना। त्यात काय चूक बोलले जितेंद्र आव्हाड? योग्य बोलले। जितेंद्र आव्हाडांना सांगायचं आहे, डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना, की यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळाला चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे किंवा चुकीची विधानं केल्यामुळे अडचणीत आलेला आहात, हे लक्षात ठेवा। आता आव्हाडांचे पूर्वाश्रमीचे मित्रच जर तुटून पडत असतील तर भाजप सुद्धा कसं मागे राहील? जितेंद्र आव्हाडाला एक त्यांच्या मनात जहर आहे, त्यांनी विष पिलं आहे आणि ते विष त्यांना काही जगू देत नाही। ते इतकं विष पिलं आणि ते इतके विषारी झाले आहेत की संघाचं विचार परिवाराचं नाव घेतलं आणि त्यांचं नाव घेतलं तरच त्यांना मतं मिळतात। म्हणजे जर जितेंद्र आव्हाड असे बोलणार नाही तर त्यांच्या मतदारसंघात त्यांना मतं मिळत नाही, म्हणून ते बोलत राहतात। एक विषारी व्यक्ती म्हणून त्यांचा इमेज आहे। मी कसा काफिर नाही, मी कसा इस्लाम प्रेमी आहे आणि त्यासाठी RSS भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाला शिवाय देण्याशिवाय जितुद्दीन निवडून येणार नाही, हे जितुद्दीनला चांगलं माहिती असल्यामुळे ह्या शिवाय देण्याचा कार्यक्रम सुरू आहे। पण त्यांनी कितीही शिव्या दिल्या तरीही मुंब्राच्या मुसलमान समाजासाठी जितेंद्र आव्हाड काफिरच असेल, एवढं जितेंद्र आव्हाडही लक्षात ठेवा। सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणानं
अभद्र शब्दही तोकडा पडेल अशी समीकरणं युती आणि आघाडी जन्माला घातलीय. त्यामुळे आधीच मतदार संभ्रमात आहेत. त्यात वाचाळवीर नेत्यांची फौज राजकीय संस्कृतीचे लचके तोडतायत. पक्षप्रमुख देखील त्यांना लगाम घालण्यात सपशेल अपयशी ठरलेत. जर महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरला तर त्यासाठी काही प्रमाणात हे वाचाळवीर देखील जबाबदार असतील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.